रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे गावातील मल्लिकार्जुन मंदिर हे जिल्ह्यातील एकमेव व महाराष्ट्रातील मोजक्या जलमंदिरापैकी एक आहे. कधीही न आटणाऱ्या तलावाच्या पाण्याने वेढलेल्या या कौलारू मंदिरातील स्वयंभू शिवलिंगही पाण्यातच आहे. या तलावाच्या पाण्यात स्नान केल्यास त्वचारोग बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील मल्लिकार्जुन मंदिर हे एका तलावाच्या मध्यभागी आहे. मंदिरात जाण्यासाठी तलावावर एक साकव बांधलेला आहे. तलावाची बांधणी जांभ्या दगडाची आहे. मंदिराच्या दक्षिणेकडे असलेल्या झऱ्याचे पाणी तलावात येते. येथील पाण्याची पातळी 12ही महिने कायम असते. ते कधीही आटत नाही. अनेकदा दुष्काळात परिसरातील गावातील तलाव व विहिरी आटल्या, परंतु येथील पाण्याची पातळी स्थिर होती. तलावात असलेल्या मंदिराचा चौथराही जांभ्या दगडाचा आहे. खुला सभामंडप आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या कौलारू मंदिरातील सर्व खांब हे लाकडी आहेत. सभामंडपाला 2 फूट उंचीच्या अर्धभिंती असून त्यावर भाविकांना बसण्याची सुविधा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला काळ्या पाषाणातील व संगमरवरी अशा 2 गणेश मूर्ती आहेत, तर उजवीकडे पाषाणातील हनुमान मूर्ती व संगमरवरी दत्तमूर्ती आहेत. येथील गर्भगृह हे काहीसे खाली असून त्यात जाण्यासाठी लहानसे लाकडी प्रवेशद्वार आहे. येथील शिवलिंग हे तलावातील पाण्याच्या पातळीनुसार असल्याने ते निम्म्याहून अधिक पाण्यातच आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि मी कोकणवासी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.